एका भयंकर हत्येचा असा थरारक आणि सुडाचा कट, जिथे हत्येची जागा आणि वेळ आणि शिकार सर्व काही अगोदरच ठरलेलं होतं. कल्याण अहिल्यानगर मार्गावरील मामनोलीच्या घनदाट जंगलात एका तरुणाचा अत्यंत कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. डोक्यावर लोखंडी सळीचा जोरदार वार, गळा चिरलेला आणि अंगावरचे सर्व सोन्याचे दागिने गायब होते. पहिल्या नजरेत ही दरोड्याच्या उद्देशाने झालेली हत्या वाटत होती, पण जेव्हा पोलिसांनी या प्रकरणाची पाळेमुळे खोदायला सुरुवात केली, तेव्हा समोर आलं एका समलिंगी संबंधांच्या त्रासातून आणि त्रासाला कंटाळून रचलेलं एक सुडाचं भयानक असं षडयंत्र. ज्याच्या सोबत रोज काम केलं, ज्याच्यावर विश्वास ठेवला, त्याच सहकार्याने त्याला लैंगिक संबंधाचं आमिष दाखवून निर्जन जंगलात बोलावलं आणि अत्यंत निर्घुणपणे त्याचा गेम वाजवला. नक्की काय घडलं होतं त्या दिवशी? वासना, सक्ती आणि सुडाच्या या खुनी खेळाचा पोलीस तपासात कसा पर्दाफाश झाला, पाहूया या सत्य घटनेची संपूर्ण कहाणी. ही कहाणी सुरू होते देवगावचे रहिवासी असलेल्या रमेशपासून. हे बदललेलं नाव आहे. रमेश एका खाजगी कंपनीत हाऊसकीपिंग विभागात काम करत होता. रोजच्या सारखीच दिनचर्या त्याची सुरू झाली होती, पण 28 जूनच्या त्या दुर्दैवी दिवशी सगळंच बदललं होतं. कल्याण अहिल्यानगर मार्गावर मामनोली गावाजवळ एक घनदाट जंगल आहे. या जंगलातून जाणाऱ्या काही गावकऱ्यांनी एक उग्र आणि दुर्गंधयुक्त वास आला होता. शंका आल्याने गावकरी जंगलाच्या आतमध्ये जाऊन बघतात आणि त्यांना तेथे जे दिसलं त्याने त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. जंगलात एका झाडीझुडपात एका अज्ञात व्यक्तीचा पूर्णपणे कुजलेला मृतदेह पडलेला होता. गावकऱ्यांनी तात्काळ याची माहिती कल्याण तालुका पोलिसांना दिली. हत्येचे गांभीर्य लक्षात घेऊन कल्याण तालुका पोलीस आणि ठाणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. मृतदेह इतका छिन्न विछिन्न आणि कुजलेल्या अवस्थेमध्ये होता, त्या व्यक्तीची थेट ओळख पटवणे अशक्य झाले होते. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा सुरू केला. डोक्यावर पडलेला लोखंडी सळईचा वार आणि चिरलेला गळा पाहून सरळ सरळ खुनाचाच प्रकार होता हे स्पष्ट झालं होतं. पण मुख्य प्रश्न होता, हा मृतदेह कोणाचा आहे? तपास पथक जंगलातील कानाकोपरा आणि पुरावे शोधत असतानाच पोलिसांच्या हाती एक अतिशय महत्त्वाचा धागादोरा लागला. कुजलेल्या शवाच्या जवळच झाडीत पोलिसांना एक कंपनीचं ओळखपत्र सापडलं. या ID कार्डवरून शवाची ओळख पटली. शव हे देवगावचा रहिवासी असलेला रमेश याचं होतं. ओळख पटताच पोलिसांच्या तपासाला अचानक वेग आला होता. पोलिसांनी तात्काळ रमेश यांच्या कामाच्या ठिकाणी आणि परिसरातील CCTV फुटेज तपासायला सुरुवात केली. तांत्रिक पुरावे आणि फोन कॉल्स डिटेल्सच्या आधारे पोलिसांचा संशय रमेशच्या सोबतच काम करणाऱ्या 2 सहकाऱ्यांवरती बळावला. तपासादरम्यान पोलिसांना 2 नावं समजली होती. राजेश, वय वर्ष 24, हे देखील बदललेलं नाव आहे, जो त्याच कंपनीत सुपरवायझर म्हणून काम करत होता, आणि त्याचा साथीदार रमेश, वय वर्ष 28, बदललेलं नाव. हे दोघेही मुडबार परिसरातील रहिवासी होते. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता राजेश आणि प्रथमेशला ताब्यात घेतलं. सुरुवातीला त्यांनी पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा आरोपींनी जो खुलासा केला तो ऐकून पोलीसही चक्रावून गेले. पोलिसांच्या माहितीनुसार मयत रमेश हा समलिंगी होता. तो कंपनीत कार्यरत असलेला राजेश्वर स्वतःसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी वारंवार दबाव आणत होता. राजेशनेही त्याला अनेकदा स्पष्ट नकार दिला. तरीही रमेशचा हा त्रास आणि मानसिक दबाव दिवसेंदिवस वाढत चालला होता. रमेशच्या या वागणुकीमुळे राजेश अत्यंत अस्वस्थ आणि त्रस्त झाला होता. हा त्रास कायमचा संपवायचा असा विचार राजेशने स्वतःच्या मनामध्ये केला होता. त्याच्या मनामध्ये सुडाची भावना निर्माण झाली होती. त्याने रमेशचा काटा काढायचं ठरवलं आणि या खुनी कटात आपला मित्र प्रथमेशला देखील सहभागी करून घेतलं. हत्या कशी करायची याचा प्लॅन आधीच तयार झाला होता. आरोपी राजेश आणि प्रथमेश यांनी रमेशला त्याच्याच कमकुवतपणाचा फायदा घेत जाळ्यात ओढलं. त्यांनी रमेशला एकांतात लैंगिक संबंधांचे आमिष दाखवलं
आणि त्याला मामनोलीच्या निर्जन जंगलात बोलावून घेतलं. शारीरिक सुखाच्या आशेने रमेश गाफील राहून जंगलात पोचला. पण त्याला काय माहीत होतं की त्या जागेला तो एकांत समजत होता तिथेच त्याची कबर खणली जात होती. रमेश जंगलात पोचला. आधीच तयार असलेल्या राजेशने त्याच्या डोक्यावर लोखंडी सळईने जोरदार प्रहार केला. रमेश रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला. त्यानंतर अत्यंत निर्घृणपणे त्याचा गळा चिरण्यात आला होता. या संपूर्ण प्रकारात प्रथमेशने रमेशला पकडून ठेवत हत्येची पूर्ण मदत केली होती. हत्या केल्यानंतर हा प्रकार पोलिसांच्या नजरेत दरोडा किंवा लुटालुटीचा वाटावा आणि आपली ओळख लपावी म्हणून दोघांनी रमेशच्या अंगावरील सोन्याचे सर्व दागिने काढून घेतले होते आणि त्याचा मृतदेह तसाच जंगलात फेकून ते दोघेही फरार झाले होते. त्यांना वाटलं होतं की जंगलात टाकलेला मृतदेह कुजल्यानंतर पुरावे नष्ट होतील आणि ते सहजरित्या सुटतील. पण कायद्याचे हात लांब असतात. ते पुन्हा सिद्ध झालं. एका ID कार्डच्या पुराव्यावरून आणि कल्याण पोलीस यांनी ठाणे पोलिसांच्या साथीने कौशल्यामुळे हत्येचा हा तपास 1 महिन्याच्या आत पूर्ण करून दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या. दोन्ही आरोपींना अटक करून स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले. तिथे न्यायालयाने त्यांना 24 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. वासना आणि सक्तीच्या आणि सुडाच्या या भयानक चक्रातून घडलेल्या एका निर्घृण हत्येचा असा शेवट झाला.